नागपूर ग्रामीणमध्ये पाहू शकता नवीन पोलीस भरती प्रक्रिया लवकरच अपेक्षित आहे। यानुसार 2178 पदे जी आहेत ही 578 पदे पाहू शकता। नागपूरसाठी 2578 पदांसाठीची ही भरती प्रक्रिया अपेक्षित आहे। लवकरच या संदर्भातली जी मंजुरी आहे त्याचबरोबर जो आकृतीबंध आहे हा जारी होऊ शकतो। पाहू शकता यानुसार काळाच्या ओघात आमूलाग्र बदललेल्या परिस्थितीमध्ये जबाबदाऱ्या आणि न्याय देण्याकरता नागपूर पोलीस आयुक्तालय 391 तर नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाला पाहू शकता एकूण 2187 नवीन पदांची गरज आहे। या संदर्भात पोलीस महासंचालकांनी गृह विभागाला प्रस्ताव सादर केला आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी ही बाब लक्षात घेता गृह विभागाद्वारे या प्रस्तावाद्वारे पाहू शकता घेण्यात आलेल्या निर्णय येत्या 28 एप्रिलपर्यंत रेकॉर्डवर आणण्याचे निर्देश सरकारी वकिलाला दिले होते। यानुसार पाहू शकता प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांगरे व वृषाली जोशी नितीन सांबरे आणि वृषाली जोशी यांच्या समक्ष जी सुनावणी झाली यामध्ये नागपूर पोलीस आयुक्तालय व नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गतच्या क्षेत्रामधील लोकसंख्या वाढली आहे। त्यामुळे पाहू शकता गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारांना बेकायदेशीर कृत्य करण्यापासून थांबवण्यासाठी व नागरिकांच्या समस्या तातडीने दूर करण्यासाठी पुरेसे पोलीस बळ हे कार्यरत असणे आवश्यक आहे। सध्याच्या पोलीस बलामध्ये पाहू शकता जबाबदाऱ्या यामध्ये पाहू शकता या अशक्य आहेत। यानुसार जसे प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आले होते त्यानुसार पाहू शकता पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत 22 पोलीस ठाणे व 6 उपविभाग तर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत पाहू शकता 36 पोलीस ठाणे व 5 उपविभाग कार्यरत आहेत। आणि ग्रामीणच्या 2187 नवीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेतनावर वार्षिक 234,15,65,246 रुपये तर शहराच्या 391 नवीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेतनावर वार्षिक 17,09,17,320 रुपये खर्च अपेक्षित आहे असेही गृह विभागाला सांगण्यात आलं आहे। तर यानुसार पाहू शकता शहरामध्ये नागपूर शहर किती पोलीस पदांची आवश्यकता आहे। सहाय्यक उपनिरीक्षक 6 पदे, यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबलसाठी 42, पोलीस कॉन्स्टेबलसाठी 207 पदे आहेत आणि पोलीस अंमलदार यासाठी 136 पदे आवश्यक आहेत। त्याचबरोबर ग्रामीणला किती पदे आवश्यक आहेत पाहू शकता। नागपूर ग्रामीणसाठीची पोलीस निरीक्षकसाठी एकूण 16, यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक 37, पोलीस उपनिरीक्षकसाठी 158, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसाठी 246, पोलीस हवालदार या पदासाठी 691 आणि पोलीस शिपाई या पदासाठी 1039 इतकी पदे आवश्यक आहेत। आता यानुसार पाहू शकता पोलीस शिपाई पदासाठीची जशी मुंबई शहरासाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती तसेच नागपूर ग्रामीणसाठीची जी पोलीस शिपाई पदांची रिक्त पदं आहेत यामध्ये आवश्यक पदे आहेत 1039 साठीची ही लवकरच जाहिरात अपेक्षित आहे। ही जाहिरात आकृतीबंध जाहीर करून रिक्त पदांची पुन्हा एकदा डिटेलमध्ये माहिती मागून त्या पद्धतीने 1039 पदांसाठीची पोलीस शिपाई पदासाठीची जाहिरात येणं अपेक्षित आहे। या पद्धतीने पाहू शकता लवकरच या संदर्भातला निर्णय घेतला जाऊ शकतो आणि पोलीस भरतीसाठीची ही जाहिरात जाहीर केली जाऊ शकते। या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।